पहा मित्रांनो, गणितात काय म्हटलं इथं, ए आणि बी यांनी अनुक्रमे 12 आणि 15 सेकंदात 100 मीटर अंतर पूर्ण केले. जर दोघांनी एकत्र शर्यत केली तर ए ने अंतिम बिंदू गाठल्यावर बी ए पेक्षा किती मागे असेल. इथे आपल्याला विचारलं काय, इथं आपल्याला विचारलं अंतर आहे. अंतरसाठी कोणतं लागते, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. इथं वेग दिलाय का नाही, वेग बरोबर का वाटे, वेग बरोबर अंतर भागिला वेळ आहे. आता आपल्याला कोणाचे पहिलं वेग काढायला, पहिले आपल्याला एचा काढायला लागेल. एचा काढू आपण वेग. अंतर किती आहे, 100 मीटर अंतर आहे. एला किती वेळ लागला, एला 12 सेकंद लागले. बीला किती आहे, बीचं काय आहे 100, अंतर 100 आहे. बीला किती वेळ लागला, 15 सेकंद. आता मित्रांनो, या गणितामध्ये काय महत्वाचं आहे, ज्याचा वेळ कमी असतो त्याचा वेग जास्त होतो, ज्याचा वेळ कमी त्याचा वेग जास्त, ज्याचा वेग जास्त त्याचा वेळ कमी. इथे काय म्हटलं बा, अंतिम बिंदू गाठल्यावर बी ए पेक्षा किती मागे असेल. आता आपल्याला हे काय मिळालं, त्यांचा हा वेग मिळाला ए आणि बीचा आहे. आता आपल्याला विचारलं आहे ए पेक्षा किती मागे असेल, ए पेक्षा किती मागे बी असेल. आता बीचा वेग किती, बीचा वेग आहे 100/15 आहे. 100/15 हा बीचा वेग आहे. गुणिला एने किती वेळात अंतर गाठलं, एने 12 सेकंदात गाठलं, एने 12 सेकंदात. मग बी 12 सेकंदात किती अंतर गाठेल, मग आपण ते करायला लागलं वेग गुणिला वेळ केला बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन करायचं. इथं काय होते, 5×3=15, 5×10 आणि 5×0=0, 3×1=3, 3×4=12, 20×4 किती 80. 12 आता पहा, 12 सेकंदात बीने अंतर किती गाठलं, बीने 80 गाठलं, आणि 12 सेकंदात एने अंतर किती गाठलं, एने 100 गाठलं. झालं. आता सांगा मग बी ए पेक्षा किती मागे आहे 12 सेकंदात, तर काय होते 100 वजा 80 करा, किती येते 20 मीटर. ऑप्शन क्रमांक 1 किती येते 20 मीटर. किंवा याच टाईपचं मित्रांनो दुसरं गणित आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या.